सन्मान संमेलन या विचार मंचाला छत्रपती शाहू महाराज यांचं नाव दिलेलं आहे। त्या परिसराला संविधान नगर अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे। त्यानंतर संविधान सभेचे जे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, माजी राष्ट्रपती आणि प्रथम राष्ट्रपती, ग्रंथ प्रदर्शनाला त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे। तसंच बेगम एजाज रसूल संसद पथ तो जो रोड आहे त्यांना या संसद सदस्य होत्या, त्यांचं नाव दिलं। मुख्य प्रवेशद्वार जे आहे त्या मुख्य प्रवेशद्वाराला टी कृष्णामाचारी यांचं नाव दिलेलं आहे। भोजन कक्ष सरोजिनी नायडू यांचं असे विविध संसद सदस्यांचे, संविधान सभेचे जे सदस्य होते त्यांच्या नावाची आठवण म्हणून हे सर्व आम्ही नावं दिलेली आहेत। या संमेलनामध्ये भारतीय संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, भारतीय संविधानासमोरील आव्हाने, सद्यस्थितीत भारतीय संविधानाची वाटचाल आणि सामाजिक स्थिती, संविधान निर्मितीतील महिलांचे योगदान इत्यादी विषयावर परिसंवादाचे आयोजन केलेले आहे। तसेच एक कवी संमेलन घेतलेलं आहे। संविधानावर एक कीर्तन भाऊ तुटे इंजिनियर यांचं आयोजित केलेलं आहे आणि 2 प्रकट मुलाखती घेतलेल्या आहेत। त्यामध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे श्रीधर अंबोरे यांची प्रकट मुलाखत होणार आहे। अशा प्रकारचा सर्व कार्यक्रम असून समारोप प्रसंगी आम्ही या संमेलनामध्ये ज्या लोकांनी संविधानाचं चर्चा, संविधानाचं प्रबोधन, संविधानाची जनजागृती केलेली आहे अशा 5 लोकांना संविधान सन्मान पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करणार आहोत। त्यामध्ये संभाजीनगर येथील शिलाताई पवार, कांताबाई आहिरे, डॉक्टर श्रीराम सोनवणे नागपूरचे, अंमळनेर येथील प्राध्यापक अशोक पवार अशा या संविधानासाठी काम करणाऱ्यांना पुरस्कार देऊन आम्ही सन्मान करणार आहोत।